Hi guys, my name is Vivek Chopne. मी चाललोय ऑफिसून घरी. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, तर दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेलमधनं आवरलं वगैरे सगळं, आणि हॉस्टेलमध्ये एका मित्रासोबत ओळख झाली. तिथे पेरू देशातला माणूस होता. तर तोही म्हणला, चल मी पण एकटाच आहे, उद्या आपण फिरू सगळं पॅरिस. R&D करून गेलो तो, रिसर्च करून गेलो चांगलं, की कुठं कुठं काय काय प्लेस आहेत, काय काय नाही. मॉनमार्त्रे चर्च, आधी आम्ही तिथे गेलो. मॉनमार्त्रे चर्च एक टेकडी आहे, तिथं एक आहे पॅलेस टाईप आहे, असं काहीतरी आहे पॅलेस टाईप पॅलेस आहे. तर आम्ही तिथं जायला निघालो. मग पण त्या निघण्याच्या आधी हॉस्टेलच्या खाली गेलो, ते सेंटर साऊथ इंडियन हॉटेल, तिथं आम्ही नाश्ता केला. नाश्ता पण 8 युरोचाच, जेवण पण 8 युरो, नाश्ता पण 8 युरो. नाश्त्यामध्ये होतं इडली डोसा, अजून काय, हा इडली डोसा पण आहे, साऊथ इंडियन सगळे प्रोडक्ट होते तिथे. तर सकाळ सकाळ तिथं बॉलिवूडचे गाणं लावले होते. तर आम्ही सकाळी नाश्ता केला आणि स्टँडवर जाऊन थांबलो. आणि ते आम्ही तिकीट पण काढलं होतं. तिकीट म्हणजे ते बसलाही चालतं, मेट्रोलाही चालतं. म्हणजे एक झोन, फर्स्ट झोन, सेकंड झोन, थर्ड झोन. तर त्या झोननुसार ते तिकीट आहेत. जर तुम्हाला सिटीच्या बाहेर असेल तर ते थर्ड झोन पर्यंत तिकीट काढायचं. त्याचे चार्जेस मी विसरलो, मी तुम्हाला फोटो लावेल. ते किती चार्जेस आहे. एक कार्ड भेटतं, कार्ड. ते कार्ड त्या कार्डलाच परत रिलोड करायचं असतं. तर ते मला माहित नव्हतं की त्याला रिलोड करायचं असतं. तर मी ते 2 युरो त्याचे द्यायचो आणि एक्स्ट्रा अजून 2 युरो जायचे, म्हणजे टोटल 4 युरो. ते झोननुसार आहे. 4 युरो फर्स्ट झोन, आणि बाकीचे सेकंड झोन म्हणजे अजून सिटीच्या बाहेर जायचं असेल तर त्याला अजून वेगळे चार्जेस. पण ते तिकीट तुम्हाला सगळ्याला चालणार, म्हणजे पर डे पास होता तो. बसला पण चालणार, मेट्रोला चालणार, ट्रेनला चालणार, ऑल ओव्हर चालणार. तर आम्ही बस आली, मग बसमध्ये बसलो. बसमध्ये बसून आणि गुगल मॅपला टाकायचं तुम्ही, म्हणजे कुठं जायचं असेल ते गुगल मॅपला टाकलं की ते सरळ जातं की इथून इथं जावा, म्हणजे मॅपला. तर ते सांगतं की इथून म्हणजे बसने चालत जावा, बसमधून तुम्ही हे मेट्रो धरा, सगळं ॲक्युरेट. म्हणजे जर्मनीत पण सेम असंच, पॅरिसमध्ये पण असंच. ते मॅपच सांगतं की इथून ही बस पकडा, बस पकडून तुम्ही चालत जा. तसं मी ChatGPT पण खूप यूज केलं. ChatGPT मध्येच सगळं काय मी टाकायचो, इथून इथं जायचं तर कोणते मेट्रो लागेल, काय लागेल. मग आलो तिथं मॉनमार्त्रे चर्चला. तर असं चढावर आहे ते, खालनं वरपर्यंत आम्ही चढत गेलो. तेवढं चालून चालून दम लागला, कारण ते चढावर असल्यामुळे. खूप विदेशातले बाहेरचे लोक येतात. खूप गर्दी होती, आणि मे महिन्यात पण. असं नाही की तिथं पॅरिसमध्ये म्हणजे मे महिना म्हणून तिथं थंडी नसणार, थंडी पण होते. चालता चालता आम्हाला एक टॉय ट्रेन दिसली. टॉय ट्रेन मध्ये पण
तिथनं टॉय ट्रेनने पण ट्रॅव्हल करता येतं, म्हणजे तिथं आहे टॉय ट्रेनने पण बसायचं, म्हणजे तिथून तुम्ही फिरू शकता अख्खी सिटी. पण तिथल्या गल्ल्या असल्या भारी आहेत ना, गल्ल्या असल्या भारी आहेत तिथले. साफसफाई एकदम भारी असते पॅरिसमध्ये. पण तिथं एक स्कॅम पण होतं बरं का. तिथं काय करतात ते नायजेरियन लोक, बळच म्हणजे समोर येतात आणि समोर येऊन तुमच्या हाताला असं धागा टाईप असतो ते तुम्हाला असं गुंडाळतात, म्हणजे हाताला मनगटाला गुंडाळतात आणि म्हणतात की तू आता माझा आजपासून फ्रेंड आहे, तू माझा फ्रेंड झाला की ते पैसे मागतात, 1 युरो 2 युरो. हे मला माहिती होतं. तिथं मोहम्मद चर्चला असं होतं की ते नायजेरियन लोक पैसे घेतात, म्हणजे मागतात. आधी हातात घालणार, ते धागा गुंडाळल्यावर म्हणणार की तू माझा फ्रेंड आजपासून, आणि त्याआधी भरपूर बोलवचन टाकणार तुम्हाला की काय करतो काय नाही, कुठून आला, कसा आला. ते असंच विचारतं की मी पण इथलाच आहे, मग तू माझा फ्रेंड आहे तर मला 2 युरो दे. मग ते म्हणजे मी बऱ्याच ब्लॉगमध्ये पाहिलं होतं की असं होतं की अवेअर राहावं म्हणून. प्लस चेन हे पण होतं, पॉकेट मार पण असतं बरोबर तिथे. म्हणजे कॅमेरा असेल तर कॅमेरा घेणार, मोबाईल असेल तर मोबाईल हिसकावून घेणार. त्याच्यानंतर ना आम्ही वॉक करत गेलो. ते झाल्यावर त्याच्या मागच्या साईडला गेलो, मागच्या साईडला मोहम्मद चर्चच्या. जसं मूवीमध्ये पाहिलं ना, असं एकदम रोडलाच हे असतं, कॅफे असतात, कॅफे बसलेले असतात. सेम टू सेम एक्झॅक्टली तसंच होतं, सेम टू सेम. कॉफी, पॅरिसमधली पण ड्रिंक फेमस आहे. काय म्हणतात ड्रिंक, विस्की फेमस आहे म्हणतात. पण मी काय दारू वगैरे पित नाही, त्यामुळे मी काय ट्राय केलं नाही. पण इथलं मी क्रोसेंट खूप मस्त लागलं, म्हणजे खारे टाईप असतं चॉकलेटचं, ते मी खूप खाल्लं इथं. आणि ते पण 7 युरो. सगळं काही 7, 6, 8 सगळं काही युरो. नाश्ता जरी करायचा असला तरी युरो, 8 किंवा 7 पर्यंत युरो. पण असं जेवण करायचं असलं प्रॉपर तर इंडियन फूड इथं जास्त महाग आहे बरं का. इंडियन फूड जास्त महाग आहे इथं. म्हणजे मी जर्मनीतच इंडियन पॅलेस म्हणून होतं स्टुडगार्डला, तिथंच मी हे केलं जेवण. तर बाकी ठिकाणी असं म्हणजे होतं जेवलं मी बऱ्याच ठिकाणी. इंडियन पॅलेस म्हणजे असतं, पण तिथं 18 युरो पर्यंत जातं जेवायचं असलं एका टायमाचं. 18 युरो. बटर नान सगळं होतं, राईस बीस. मी सगळे फळं घेऊन गेलो तो, भूक लागली की फळं खायचे. आणि चिवडा होता, घरून मिळालेला चिवडा ते खायचं. आणि हॉस्टेलमध्ये म्हणजे लगेच लॉकर देतात आणि लॉक आपल्यालाच न्यावं लागतं. ते लॉक बिन लावून चावी माझ्याकडे होते, म्हणजे चावी स्वतःजवळ ठेवलेली. आणि पासपोर्ट माझ्यापाशीच ठेवला होता मी, कारण असं पण ऐकून होतं की हॉस्टेलमध्ये पण चोऱ्या मारा होतात, तिथे जरी हॉस्टेल चांगलं असलं तर. लॉक तोडून आपल्याला घेऊन जातात. तिथून निघालो की ऑस्कर विल्ड एक रायटर आहे, त्याची एक समाधी आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव प्रनाऊन्स करणं मला अवघड आहे, कारण फ्रेंचमध्ये होते सगळे नावं. त्यातले नाव सगळे त्यांचे फ्रेंचमध्ये होते, त्याचं प्रोनाऊन्स करणं खूप अवघड आहे. पण तिथं एकदम फेमस रायटर ॲक्टर लोक त्यांच्या समाधी आहेत, आणि ते खूप मोठं आहे. किती तर एकरवर ते पूर्ण आहे. त्याचा मॅप दिला होता आम्हाला
की इथं ह्याचे म्हणजे त्या पूर्ण ह्याचा मॅप आहे, ते मॅप दिलं जातं तुम्हाला आत एंट्री करताना, आणि ते फ्री आहे एंट्री तिथं, काय त्याचे काही पैसे वगैरे नाही काहीच. तर आम्ही आत गेलो त्या मॅपनुसार. ते हे काही मला माहिती नव्हतं हे प्लेस, ते त्या मित्रालाच माहिती होतं पेरूच्या, मग त्यांनी मला नेलं तिकडं. ते पण एवढं मोठं होतं की आम्ही गोल गोल फिरलो, म्हणजे फोटो काढले, आणि सगळ्या समाधीवर वेगवेगळे आर्किटेक्ट केलेले. कोणाच्या समाधीवर असे खोपडे बिपडे होते, म्हणजे स्केलेटन, खूप काय असं स्केलेटन होते. मी तुम्हाला फोटो दाखवीन. असे म्हणजे एकावर एक बसलेले म्हणजे स्केलेटन होते. पुन्हा म्हणजे प्रत्येक समाधीवर वेगळी डिझाईन केलेली त्यांनी. म्हणजे इथं आर्टिस्ट लोकांना किती महत्व आहे. फ्रान्स, जर्मनी हे आर्टिस्ट लोकांसाठी फेमस आहे, कारण कलाकृती वगैरे इथं खूप असतात वेगवेगळ्या. मग तिथून निघाल्यावर आम्ही आयफेल टॉवरला जायला निघालो. आयफेल टॉवर तिथनं असं बस चेंज करत गेलो. मग काय मेट्रोमध्ये जात असताना, म्हणजे मेट्रो बसमधून उतरलो, मेट्रोमधून जात असताना असं भिकारी सगळे, म्हणजे असं भिकारी असतात सगळे, भिकमंगा असतात. तर ते गिटार वगैरे सगळे घेऊन असतात भिकमंगमध्ये. आम्ही बसची वाट बघितली, मेट्रोची वाट बघितली. मेट्रोने आम्ही आयफेल टॉवरकडे जायला निघालो. आयफेल टॉवर पाशी आलो, आणि मी ऑलरेडी बुकिंग केलं होतं आयफेल टॉवरचं. 43 युरो मी प्री बुकिंग आधीच केलं होतं. जर तुम्ही बुकिंग न करता गेलात तर तिथं लाईनच एवढी असते की तिथं शाळेतले वगैरे मुलं भरपूर आलते, आणि तिथं लाईनमध्ये थांबून म्हणजे तिथं ऑलमोस्ट 2-3 तास गेले असते तुमच्या लाईनमध्ये थांबून. मी ऑलरेडी बुकिंग केलं तर मी रिसिप्ट त्यांना वगैरे दाखवली. मालदीपमध्ये चढलो आम्ही. मालदीपमधनं चढल्यावर पण मी काढलं होतं 3ऱ्या मजल्यावरचं तिकीट, म्हणजे तिथं 3 मजलं आहे, फर्स्ट सेकंड टॉप. सबमिटचं तिकीट काढलं होतं, पण मला तिथं काय सबमिट सर्व टॉपच्या हातात जाऊ दिलं नाही. ते म्हणजे काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे ते बंद आहे. तिथं अनाउन्समेंट पण फ्रेंचमध्ये केली जाते, ते मला काही कळालं नव्हतं. मग मी एका मित्राला विचारलं, माझ्या राहणार बरं, ते म्हणले की वरचं टेक्निकल इश्यूमुळे ते बंद आहे. मग त्यांनी काय वर सोडलं नाही. मग काय फोटोशूट केलं. सेकंड मजल्यावर गेल्यावर सर्व वर गेल्यावर सेकंड मजल्यावर गेल्यावर तिथं फोटोशूट केलं. वारं एवढं तिथं प्रचंड येत होतं, बापरे. सेकंड मजल्यावर वारं एवढं येत होतं, तर तिचं एकदम टॉप लेवलला गेलो किती असेल. समोरच एक गार्डन दिसत होतं, गार्डन असलं अरेंजमेंट एकदम व्यवस्थित केली. समोर गार्डन एकदम सुंदर सजवलं होतं. तर मग तिथून खाली आलो. तुम्ही बघू शकता खाली येतानाचा नजारा, तुम्ही बघू शकता. मग तिथून गेल्यावर मी गेलो खाली. तिथं बोटचं पण करायचं होतं मला, पण मला वाटलं की तिथं बोट तिथं जाऊन तिकीट काढता येईल, त्याचं प्री बुकिंग नव्हतं केलं मी. मग तिथं खूप गर्दी असल्यामुळे मी काय तिथं गेलो नाही. त्याच्यानंतर मग मी टाकलं लोअर म्युझियम. मोनालिसाची फेमस पेंटिंग तिथे आहे.
तर मग लोअर म्युझियमला गेलो आणि मी महिन्याच्या पहिल्या म्हणजे ते मला माहिती होतं की महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही त्या शुक्रवारी गेलात संध्याकाळी 6 नंतर फ्री असतं ते फ्री. जर तुम्ही असं म्हणजे किती पण गेलात महिन्याच्या दुसऱ्या त्याच्या आठवड्यात तर तुम्हाला बुक करावं लागेल त्याला. तिथं काय असं आत गेल्यावर कोणी काय नाही विचारलं तिकीट काय आहे का नाही काय नाही, कारण ते फ्री असतं. फ्रीची लाईनच एवढी मोठी होती की बापरे. त्याच्या शेजारीच तुम्ही बघू शकता केवढी लाईन आहे, लाईन पण खूप होती. मग तिथं थांबून थोडं फोटोशूट केलं. सगळेजण असं प्रिझम सारखं होतं, प्रिझम ट्रायंगुलर, सगळेजण उभा राहून त्याचे फोटो काढत होते. सगळेजण फोटो काढत होते तर मी काढला. मग आत गेल्यावर लिफ्टने खाली उतरलो. हे पण एवढं प्रचंड मोठं होतं, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या आर्टिस्टचे पेंटिंग होत्या. किती तर स्कल्पचर आहेत. स्कल्पचर बरोबर आहे का प्रोनाऊन्स? चुकीचं आहे काय माहिती. तर स्कल्पचर भरपूर सारे पेंटिंग होते ते पाहिलेलं. आणि त्याचाही मॅप होता बरं का. ते हे पण खूप एकरवर मोठं आहे, किती तर एकरवर मोठं आहे. ते पूर्ण बघायला गेलं तर पूर्ण दिवस कमी पडेल. तर बघितलं मी तिथं मॅप भेटतो आणि सर्व लँग्वेजचा तिथं मॅप अवेलेबल आहे. फ्रेंच, जर्मन, इंग्लिश 3 लँग्वेजचा होता तिथं. मॅप घेतला, निघालो बघायला. खूप बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या पेंटिंग होत्या. इथं ह्याचं पण म्युझियम होतं, कोणतं दा विंची, महान पेंटर. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली प्लेलिस्ट टाकेल युरोपातली, तर सगळे व्हिडिओ नक्की पहा. चला बाय बाय, भेटूया आपण.